जोडी आता मात्र ठिकाणी आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मध्ये स्ट्रायकिंग एंडला सौरभ आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल जयेश आलाय. थोडंसं सलामी विरांमध्ये आपण चेंजेस पाहिले कारण पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर नक्कीच जितेश आणि सौरभ हे दोन सलामीवीर आपण पाहिले होते, परंतु आता मात्र कुठेतरी जितेशला थोडंसं पाठीमागे ठेवलं आणि जयेशला आता मात्र प्रमोशन दिलाय आणि गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज जितू. आय थिंक राऊंड द विकेटने मात्र मारा करेल. सौरभने पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र पहिलाच चेंडू होते पॅडल सेव्ह चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला अगदी लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मात्र पुढे सरसावतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र चांगली फिल्डिंग पाहिली. तोपर्यंत फलंदाजांनी तब्बल धावा पूर्ण केल्या. 2 तिहेरीचा प्रयत्न आहे परंतु तिहेरी धाव मात्र मिळणार नाहीये आणि या 2च धावांवरती तुम्हाला मात्र समाधानी मात्र या ठिकाणी राहावं लागेल. चांगला स्ट्रोक होता. पहिला पण डावा स्टिकवर चेंडूची फेक होती, त्याच्यानंतर फक्त दिशा दाखवली शॉर्ट फाईन लेग आणि अगदी लॉंग लेगच्या मधून चेंडू मात्र नक्कीच वेगाने ट्रॅव्हल झाला आणि आता मात्र या ठिकाणी फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकचा चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला. डॉट चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. यापुढील प्रत्येक सामना तुम्हाला 3-3 षटकांचा पाहायला मिळेल. एक षटक पॉवर प्लेचा असेल तर 2 षटके तुम्हाला नॉन पॉवर प्लेचे असतील. या सर्व संघाच्या संघानायकांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 2 आणि इथे मात्र पाहू शकाल चॉप पडण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट टर्मच्या फिल्डरना, परंतु निशाणा मात्र तो बरोबर साध्य करू शकला नाहीये. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. यानंतर जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा लढत असणार आहे. 2 पाड्यांमध्ये ही लढत असेल. फुलटॉस आहे, फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये फिल्डर आपण पाहतो या साहिलच्या रूपानं. एका धावावरतीच मात्र या ठिकाणी समाधानी दोन्ही फलंदाज. आउटफील्डचा विचार केला तर मात्र करण असतील, साहिल असेल, कितन असेल, जितू असेल, हे जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करत असतात. ओहो स्विचिटचा फटका, लाईन थोडीशी उजव्या स्टिकच्या मात्र बाहेरची होती आणि त्याचमुळे मात्र पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळत असताना पहिली एक्स्ट्रा धाव गोलंदाजाने खर्च केली आणि एक सिंगलच्या वतीने धावसंख्या 5 वरती मात्र जाऊन पोहोचते. आतापर्यंत एकही चेंडू मात्र सीमारेषा ओलांडू शकला नाहीये. चांगल्या लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलटॉस स्लॉग स्वीपचा अंदाज, जबरदस्त कनेक्शन, चेंडूला पाठवलं लॉंग लेगच्या बाहेर. पहिला गगनभेदी षटकार. आतापर्यंत चांगल्या लेंथवर गोलंदाजी जितून हाताळली होती परंतु ही लेंथ अतिशय खराब होती. फुलटॉस स्टिप सुद्धा मात्र डाबा स्टिक वरती संधी होती फलंदाज सौरभकडे आणि त्या संधीचं मात्र सोनं गेलं. पहिली बाउंड्रीज इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा मात्र तशाच प्रकारचा हुक केला, अगदी फाईनच्या दिशेने मात्र फटका सजवलाय. खूपच फाईन चेंडू निघून जाईल. शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धाबा जोडल्या सौरभनं. खूपच सुंदर सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि त्यापेक्षा सुंदर फटका आपण पाहिलं सौरभच्या बॅटमधून. जबरदस्त हुकचा अंदाज पाहिला आपण आणि जागा सुद्धा मात्र चांगली निवडली. अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडूला मात्र बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं आणि आश्चर्य पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरील धावा आपण पाहतोय बिनगडी बाद 15. 3 षटकांची लढत आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात एनके स्पोर्ट खांडेवाल संघाची आपल्याला पाहायला मिळाली. कुठे न डगमगताना चांगली स्थिरता पाहायला मिळाली. चांगले स्ट्रोक पाहिले आपण, चांगले सिंगल डबल धाबा पाहिले आपण आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गणेश.
हो पहिला चेंडू लेग ब्रेकचा अंदाज होता, ती लेत ओळखली, परंतु या ठिकाणी वाडिश लॉंग ऑन वरती फिल्डर आहे, चूक करणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये जयेशने चांगली बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये जास्त मात्र या ठिकाणी धावांचं योगदान आपल्या संघाला देऊ शकला नाहीये आणि आता निराश पावलाने मात्र माघारी परततोय. पहिला धक्का खांडवल टीमला. थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता, लेग ब्रेकचा अंदाज होता आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी फटक्यामध्ये जे मात्र ताकद झोकायची होती ताकद मात्र जयेशने झोकली नाहीये आणि त्याचमुळे मात्र वाडिश लॉंगॉनवरती झेलबाच्या स्वरूपात मात्र तो बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज विनोद पाटील आलाय. त्याच विनोद पाटील या स्पर्धेतील पहिली सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली होती पहिल्या मॅचमध्ये. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले आणि तोच आता मात्र फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी बीबी स्पोर्ट इटालिया संघाला दंडित केला जातोय, कारण जो त्यांचा 12 मॅन आहे तो मात्र नक्कीच संघाच्या गणवेशामध्ये नाहीये आणि त्याचमुळे 2 धावांना पॅनलाइज केला जात आहे. तर 15+2 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण नियम हे सर्वांसाठी समान आहेत. पहिल्या चेंडूवर टॉप एज चेंडू हवेच, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न आणि पकडलाय. दुसरा धक्का लागत असताना खांडवल संघाला. बॅक पलटवार गणेशकडनं आपण पाहिलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकी सफलता प्राप्त केली होती गोलंदाज जितून, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गणेशचा वापर करण्यात आला आणि गणेशने मात्र लागोपाठ 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्या. पहिला फलंदाज बाद झाला होता जयेश, त्याने आपल्या संघासाठी 1 धावेचं योगदान दिलं होतं आणि त्याच्यानंतर विनोद पाटील आला 3ऱ्या क्रमांकावरती, तो 0 वरती बाद झाला आणि आता 4थ्या क्रमांकावरती आला जितेश जोशी. जितेशकडे आता मात्र नक्कीच फार काही अपेक्षा आहेत, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जितेश 0 वरती बाद झाला होता आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी त्याची 2 सहकारी मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी परतले आणि आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी त्याला मात्र घ्यावी लागेल. गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. हो इष्टांच्या रोखाना चेंडू हाताला पडतो, त्यानंतर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला अगदी फाईन बाउंड्रीकडे. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न थोडासा चुकीच्या दिशेने फेकी झाली आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट, 13चा प्रयत्न आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि त्यानंतर पाहू शकाल चेंडू शोधताय जणू काही लगान पिक्चर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, तशा अनुषंगाने मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावफल पाहायला मिळाली. चेंडू जर व्यवस्थित कलेक्शन झालं असतं तर आय थिंक एका फलंदाजाला मात्र नक्कीच खेळपट्टी सोडावी लागली असती, परंतु कुठेतरी लक फॅक्टर नशिबाची साथ होती दोन्ही फलंदाजाच्या पाठीमागे आणि त्याचमुळे आता मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. एक चांगली बाब मित्र बनेन खांडवल टीमसाठी, कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सौरभ आणि आता जितेश हे 2 प्रॉपर बॅटर आता खेळपट्टीवरती आहेत आणि इथून जर एखादा फलंदाज जर बाद झाला तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती दडपण आपल्याला पाहायला मिळू शकेल. 3 धावा इथे मात्र पूर्ण गेला आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. हो रिव्हर्सचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र जोरदार अपील तिथे मात्र नक्कीच केली जात आहे कॉट बिहाइंडसाठी. चेंडू बॅटला बरंच झाला की नाही, चेंडू परफेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नक्कीच गॅदर झालाय की नाही, या सर्व गोष्टींचा आता मात्र नक्कीच तिथे मात्र या ठिकाणी चर्चा केली जाणार आणि मग जो काही निर्णय पंचांच्या वतीने नक्कीच येईल तो निर्णय मात्र दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. नॉट आउट जी बाट होती सौरभची आय थिंक ती खेळपट्टीला बरंच झाली असावी आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच जो साऊंड ऐकायला मिळाला एक योग्य निर्णय पंचांच्या वतीनं दिला गेला या ठिकाणी. कुठल्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन फारसं नाही परंतु चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये चांगली फिल्डिंग पाहिली आणि त्यानंतर पहा कॉलिंग चुकीची आणि त्याचमुळे मात्र फलंदाज सौरभ रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय.
थोडंसं सासपडत होता सौरभ ज्यावेळी जितेश खेळपट्टीवरती आला असं वाटलं होतं, मात्र कुठेतरी 2 धावा इझिली होणं गरजेचं होतं, परंतु सौरभनं दुहेरीचा मात्र व्यवस्थित प्रयत्न केलाच नाहीये आणि त्यानंतर एसटी रक्षकाने मात्र योग्य त्या विली एसट्या उद्ध्वस्त केल्या आणि लागणारा तिसरा धक्का खानवल संघाला. बाद होण्यापूर्वी सौरभच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्यानंतर एक चौकार पाहिला. वैयक्तिक 14 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती दीपेश आलाय. आज योगेश्वर थोडासा इंजर्ड आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याच्या नक्कीच मानेला क्रॅम्प्स आले होते आणि त्याचमुळे मात्र त्याचं या ठिकाणी प्रमोशन केलं नाही आणि त्याचमुळे आता मात्र दीपेशला मात्र या ठिकाणी बढती दिली आणि चेंडू पडल्यानंतर पहा किती खाली राहतोय. जबरदस्त वापसी गणूकडनं मात्र पाहायला मिळाली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी धावांचा पाऊस पाहिला, पण तब्बल 15 धावा जितून खर्च केल्या आणि त्या धावा मात्र नक्कीच या दुसऱ्या ओव्हरमध्ये गणूनं मात्र रिकवर केल्या, कारण 2 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 धावा. धावा आणि त्यानंतर आपण 2 पॅनल्टीच्या आपण धावा की त्यामध्ये ऍड केल्या होत्या, म्हणजे 21 धावा त्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा केलेनं बाकी. त्यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत पुढील सामन्यामध्ये. जय हनुमान चौधरपाडा विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा या 2 संघामध्ये पुढील सामना असेल. सध्या नक्कीच पाहू शकाल आपण जय हनुमान चौधरपाडा संघाचे जे खेळाडू आहेत ते सध्या रिलॅक्स नक्कीच दिसत आहेत. पूर्णपणे या सामन्याकडे मात्र त्यांचं लक्ष केंद्रित आहे. धाबातील शेवटचा चेंडू मात्र साहिलच्या चेंडू हातामध्ये पाहिला म्हणतो, पंचाचा नो बॉलचा इशारा. ओव्हरपिच चेंडू वाढली, मिड विकेटला मात्र या ठिकाणी फील केला जाईल. दुसरीचा प्रयत्न होतो आणि मात्र या ठिकाणी नो बॉल चेंडूवरती मात्र फलंदाज दीपेश रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होतोय. फटका खेळण्याच्याच तयारीत आहे आणि त्याचमुळे मात्र त्याच्या दूर थोडासा चेंडू तो ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एक वेगळी सोच आहे साहिलची. इथे मात्र ठिकाणी क्रॉस बरेट फटका हवेत, मिस टायमिंग. चेंडू खाली विकेट क्षेत्ररक्षक आहे झेल नक्की त्याने संपादित केला होता, परंतु फ्री चेंडू असल्या कारणानं जितेशला नक्कीच त्या ठिकाणी जीवनदान मिळालं असं मात्र म्हणावं लागेल. एकच धाव मात्र फ्री चेंडूवरती पाहायला मिळाली. जबरदस्त कंट्रोलफुल गोलंदाजी पाहतोय आपण. चांगला वापसी पाहायला मिळाली, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय बेबी स्पोर्ट इटाड्या संघाच्या वतीनं. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपण पाहिला एनके स्पोर्ट खांडवल संघाला, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केला, फटका हवेत केलेला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी चेंडू परत नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू उचलून फेक करतोय. तो परत 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. तुम्ही एका खेळाडूवरती नक्कीच अवलंबून राहू चालणार नाही. तुमची जर सांघिक कामगिरी चांगली होत असेल तर तुम्ही कुठल्याही संघाला मात्र नक्कीच शांत ठेवू शकता आणि तो कार्य सध्या बेबी स्पोर्ट इटाळी संघ करत असताना पाहू शकाल. या ठिकाणी पुन्हा एकदा लावून कार्पेट चेंडू मात्र मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय. जितूची फिल्डिंग लाज वाव पाहतोय आपण. ग्राउंड फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली बेबी स्पोर्ट इटाळे संघाच्या वतीनं. गोलंदाज जिथून पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच कुठेतरी लेंथ चेंडू हाताळले, त्याच्यावरती तो नक्कीच फलंदाज बरसले, परंतु फिल्डिंग क्षेत्रामध्ये जबरदस्त आपल्या संघाला मात्र या ठिकाणी योगदान देत असताना हेच वैशिष्ट्य आहे
या सर्वच खेळाडूंचा आपण विचार केला तर हा फटका चांगला आहे, एलिव्हेशन खूप छान आहे, चेंडू मात्र निघून जाईल मिडविकेटच्या बाहेर. ज्या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती NK स्पोर्ट खांडवल संघाला तो फटका आलाय. जितेशच्या बॅट बंद षटकार. सन्माननीय सोनाली गावचे समाजसेवक पंढरीनाथजी हरड काकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. एकीकडे पाहू शकाल चौदरपाडा संघ आहे तर दुसरीकडे देवरुंगपाडा संघ आहे. कॉल कोण देणार आहे? देवरुंगपाडा संघाचे कॅप्टन कॉल देतील. बालगोपाल स्पोर्ट असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे, जसे मागणी तशी पुरवठा. पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अजय नाणेफेकीचा कॉल फार महत्त्वाचा होता कारण दुसऱ्या फेरीतील तुम्ही सामने खेळणार आहात. समोर संघ चौदरपाडा संघ आहे. का स्ट्रॅटेजी असेल? त्यांना कमीत कमी धावबंद रोखण्याचा प्रयत्न करू. ऋतिक गोडे फॉर्ममध्ये येणं म्हणजे तुझ्या संघासाठी मित्र म्हणून की खूपच लाभदायक आहे. परंतु मनोज गोडेच्या खिल्लीवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. तर त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार या महत्त्वाच्या मॅचमध्ये? मनोजला 100% देण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाला कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल कारण हा सामना प्रत्येकी 3 ओव्हरचा आहे. कमीत कमी धावबंद रोखण्याचा प्रयत्न करू. आणि 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये अजयला आम्ही गोलंदाजी करताना पाहू की नाही? नाही आहे 3 बॉलर. तर निखिल तुला खूप साऱ्या शुभेच्छा. निखिल पहिल्या सामन्यामध्ये चौदरपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली परंतु आता बॅटिंग करायची आहे. तू संतुष्ट आहेस? तुला बॅटिंग मिळालेली आहे? म्हणजे मला तरी असं वाटतं की तू टॉस जिंकलास तर बॅटिंगच स्वीकारली असती. तर किती धावसंख्येचा लक्ष तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार? 40-45. संघामध्ये चेंजेस वगैरे आहे? नाही. तुला असं वाटतं की पहिल्या मॅचमध्ये आमच्याकडनं कुठेतरी एखादं क्षेत्र आहे की तिथे चुका झाल्या? बॅटिंगमध्ये सुरुवाती ओपनर म्हणजे अविनाश आणि रामने जी सुरुवात तुला हवी होती ती मध्ये दिली नाही. परंतु या मॅचमध्ये काही चेंजेस होईल सलामीवीरांमध्ये? नाही. तर नक्कीच तुझ्याकडे सुद्धा आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल ह्याच आम्ही अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झालेली आहे. कॉल मात्र या ठिकाणी जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आहे. थँक्यू. तर 36 धावांचा पाठलाग इथे मात्र या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये केला जाणार आहे की गोलंदाज इथे मात्र या ठिकाणी सर्व्हिसिंग करतील. तर पुन्हा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत मनीष पटेलच्या आव्हानातून. तत्पूर्वी या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. मिस्टर कल्पेश वझे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो तुम्ही पाहता बालगोपाल सोनालेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024चा हा माथरार. थँक्यू. धन्यवाद.
संवाद मागच्या दिशेने 36 आव्हान आहे. सरासरीचा विचार केला तर मग 12ची सरासरी फारशी मोठी नाही. आणि त्यानंतर जर बघितलं तर पहिला चेंडू 2 सलामीचे बॅटर्स साहिल आणि करण हे मैदानामध्ये आले. जयेश गोलंदाजीवरती पहिला चेंडू बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये झेल खूप सुंदर टिपली गेली आणि असं वाटलं देखील की एक क्षण विकेट आहे की काय, पण दुसऱ्या क्षणाला पंचांचा इशारा की हा नो बॉल आणि त्यानंतर एक संधी दिली गेली. आता येणारा पुढचा चेंडू फ्री हिट अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, पण त्या चेंडूवरती तितक्या चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला लॉफ करता आलं नाही आणि एक धाव मात्र तिथे बनवली गेली आणि एका चेंडूचा खेळ अखेर समाप्त झाला. आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या इताडे संघाची आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 36चा पाठलाग करताना 2 या आकड्यावरती, पहिल्या चेंडूवर 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जर बघितला गेलं तर नो +1, दुसऱ्या चेंडू त्यानंतर दुसरा चेंडू जो हाताळला गेला तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 3 या आकड्यावरती. यावेळेस पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचे एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4, म्हणजे अर्थात असंच म्हणावं लागेल की पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 36चा पाठलाग करायचा. 12ची सरासरी फारशी मोठी नाहीये, पण कॅल्क्युलेशन चुकलं तरी सरासरी मोठी होईल. यावेळेस पहा हवेमध्ये फटका फसलाय, पण क्षेत्ररक्षक तिथे जीवाच्या आकांताने प्रयत्न केले होते, पोचू शकला नाही. आणि अशा प्रकारच्या आपण जेव्हा पण झेल पाहतो ना, मग 1983 1983चा तो वर्ल्ड कप आठवतो, जिथे भारतीय दळाकडनं किंवा भारतीय संघाकडनं कोणी अपेक्षा देखील ठेवल्या नव्हत्या की क्वालिफाय होईल, पण तो संघ अगदी फायनल पर्यंत पोहोचला होता. आणि वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट जी फायनल मॅच चालू होती त्या मॅचमध्ये एकतर्फी मॅच होण्याची शक्यता होती, पण कपिल देवने ती जी झेल घेतली ना, अगदी मैदानापासून उलट्या धावत पोहोचला आणि ती झेल नव्हती, ती पूर्णपणे मॅच होती. आणि तिथून अनेकदा उल्लेख केला जातोय ना की कॅचेस ऑलवेज विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे चित्र तिथून अगदी प्रत्येक क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच प्रकारचे प्रयत्न इथे देखील क्षेत्ररक्षकांनी केले होते. बघा चुकी घडली, झेल सुटली, पण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा, कारण की इनफिल्डमध्ये होता, सर्कल पासून अगदी डीप पर्यंत पोहोचला. प्रयत्न ज्या पद्धतीने केले होते ना, असं म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्हाला मग परमेश्वर भेटत नसेल तर प्रयत्न सोडणं ही चुकीची गोष्ट आहे. प्रयत्न करत राहणं आणि प्रयत्न करणं हा तुमचा धाडस जेव्हा पण मैदानामध्ये पाहायला मिळतो ना, परमेश्वराची पायरी किंवा परमेश्वराचं दर्शन तुम्हाला लवकरच होत असेल. इथे बघा 2 धावा बनवल्या गेल्या धावसंख्येच्या फळकेवरती. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 8. पुढचा चेंडू वाईड, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचूया 9 या आकड्यावरती. बघा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू लेंथ लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की बघा लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला आहे, म्हणजे वाईडिश पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने ऑफस्टम्पवरती गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडनं, म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीने उतरलाय ती स्ट्रॅटेजी अजून देखील अंमलात आहे. हा चेंडू पहा हवेमध्ये फटका फसला, आता झेल घेणं गरजेचं आहे, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि त्याच दरम्यान जर बघितलं तर मग इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वधारतीय धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली टोटल 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चेंडूंचा विचार केला तर मग या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अतिरिक्त धाव्यांचा विचार केला तर 3 एक्स्ट्रा अतिरिक्त धावा दिल्या. पहिलाच 9 चेंडू, त्या दरम्यान जर बघितलं तर तिसरा चेंडू वाईड हाताळला गेला आणि चौथा चेंडू एक वाईड हाताळला गेला. ऑन साईडला फटका सुंदर आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, पाठीमागे प्रोटेक्शन देण्यासाठी क्षेत्ररक्षक आहेत, पण फिकी करेपर्यंत 2 धावा नाही रोखू शकत. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 13 रन्स, 13 धावा बनवल्या गेल्या. 12च्या सरासरीने धावायच्या होत्या. इथे पहिल्या षटकाचा अजून देखील खेळ बाकी आहे. 13 धावा आतापर्यंत बनवलात, म्हणजे टीम इताडे संघ अर्थात बीबी स्पोर्ट्स इताडे संघ ज्या स्ट्रॅटेजीने उतरले किंवा जे प्लॅनिंग आखलेत ते चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतात. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू फेकी करेपर्यंत दुसरी धावेची कॉलिंग सक्सेसफुली. ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवरती धावत असता त्यावेळेस मी सकाळच्या सत्रात देखील उल्लेख केला होता की येस, नो आणि वेट या 3 गोष्टींचा उल्लेख सातत्याने झाला पाहिजे. जर तुम्ही धाव कंप्लीट करू शकता तर तुम्ही तिथे एस अशी कॉलिंग देऊ शकाल. जर तुम्हाला धाव नाही घ्यायची तर मग नो, आणि एखादी दिलेली कॉलिंग जर थांबवायची असेल तर मग वेट. हे या 3 गोष्टींचा उल्लेख देखील सातत्याने घडला पाहिजे, कारण की इथे 3 उल्लेख जर लडबडला गेला ना तर अनेकदा पाहतोय की रनिंग बिटवीन द विकेटमध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट गमवत असतात आणि रनआउटच्या विकेटला अनेकदा आत्महत्या असा शब्द वापरला जातो. त्याचं रिझन काय तर ती कॉलिंग दिलेली किंवा ती घेतलेली रिस्क तुमच्या मर्जीची असते.
त्यामुळे तुमच्या मर्जीने तुम्ही तो गमावलेला विकेट असतो आणि अनेकदा पण रनआउटला आत्महत्या असा शब्द वापरला जातोय. बघा इथे जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 12च्या सरासरी धावा बनवायच्या होत्या पण पहिल्या षटकात धावा आल्यात 15. म्हणजे अर्थात दुसऱ्या षटकामध्ये जरी धावा 3 कमी बनवल्या गेल्या ना तरी पण सरासरी ज्या पद्धतीने पाहिजे ती पाहायला मिळेल. मग अंतिम षटकामध्ये तुम्हाला पुन्हा 12 धावा बनवाव्या लागतील. पण इथे टीम बीबी स्पोर्ट इताडे संघ प्रयत्न करेल की मिनिमम इथून धावा 12 ते 13 बनल्या पाहिजे जेणेकरून अंतिम षटकामध्ये मग 6-7ची मॅच जाईल. कारण की अनेकदा पाहतोय ना की 6-15चं इक्वेशन किंवा 15च्या आतमधलं इक्वेशन शेवटच्या अंतिम 6 चेंडूवरती जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला मानसिकतेने जर बघितलं तर टार्गेट छोटं वाटतं. पण हेच इक्वेशन 15+ जेव्हा पण असतं ना तेव्हा हे टार्गेट मानसिकतेच्या दृष्टिकोनातून थोडंसं कठीण असतं आणि त्या प्रयत्नांमध्ये इथून इताडे संघ अटॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. शॉट फाईंडचा खेळाडू थोडासा मिसफिल्ड घडली. तदनंतर डीप फाईंडचा खेळाडू तिथपर्यंत प्रोटेक्शन देण्यासाठी पोहोचला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचलं 17-17 या आकड्यावरती. बॅकअप देणं खूप गरजेचं असतं आणि बॅकअपवरनं मला अनेकदा आठवते की ज्यावेळेस स्वराज्याचं लक्ष कोंढाणा किल्ल्यावरती लागलं होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेने सांगितलं होतं की हा गड स्वराज्यात पुन्हा एकदा आणायचा आहे आणि तो गड जिंकण्यासाठी ज्यावेळेस तानाजी मालुसरे निघाले होते यावेळेस पहा हवेमध्ये चेंडू आहे सरळ डीप फाईंडच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम येतोय मोठा फटका षटकार. तर ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की स्वराज्याच्या राजधानीमध्ये कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा आणायचा आहे त्यावेळेस तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाचं लग्न होतं पण त्याने नक्कीच इथे उल्लेख केला की आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर ज्यावेळेस कोंढाणा सर करायला तानाजी मालुसरे निघाले होते त्यावेळेस तानाजी मालुसरे ज्यावेळेस धारातीर्थ पडले ना त्यावेळेस जो बॅकअप दिला शिलार मामांनी तो बॅकअप मैदानामध्ये देखील असणं गरजेचं आहे. बघा एक स्ट्रॅटेजी तुमची फेल झाली पण दुसरी स्ट्रॅटेजी तिथे त्वरित शिलार मामाने आखली. मग मावळे ज्यावेळेस पळत होते त्या मावळ्यानं सांगितलं एकतर मारा एकतर मरा एकच ऑप्शन तुमच्याकडे होता आणि तदनंतर मग स्वराज्यामध्ये तो किल्ला पुन्हा एकदा आणला आणि मग त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव हा सिंहगड का पाडला गेला की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती पोहोचले किल्ला तर मिळाला होता एका बाजूने आनंद तर होता पण दुसऱ्या बाजूने सर्वात मोठा मावळा हा हरपला होता याचं दुःख देखील होतं आणि मग तिथे त्यांनी त्यांच्या मुखातून एक उल्लेख निघाला होता की गड आला पण सिंह गेला आणि त्या दिवसापासून त्या किल्ल्याचं नाव हा सिंहगड पाहायला मिळाला. आपण क्रिकेटमध्ये मी अनेकदा सातत्याने उल्लेख करत असतो की तुम्हाला स्ट्रॅटेजीज बनवायच्या आहेत ना तर मग स्वराज्याच्या लढाया बघा आणि मग तशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी बनवा. अगदी 5 सुलतानी सत्ता ज्यावेळेस महाराष्ट्रावरती चालून आल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या अगेन्स्ट 5 सुलतानी सत्तांच्या अगेन्स्ट तितकेसे मावळे नव्हते की बॅटल करण्यासाठी पण मुठभर मावळे घेऊन लढाया करत होते आणि लढाई जिंकत होते. त्याचं रिझन काय तर प्रॉपर स्ट्रॅटेजी. तुमच्याकडे शक्ती आहे पण त्या शक्तीचा वापर जेव्हा तुम्ही युक्तीने कराल ना तरच तुम्ही वर्चस्व गाजवू शकता. आणि क्रिकेटमध्ये देखील मी अनेकदा म्हणतोय की तुमच्याकडे शक्ती आहे क्षमता आहे क्लास आहे दर्जा आहे पण या सगळ्या गोष्टींना तुम्हाला युक्तीने वापर करायचा आहे आणि तोच युक्तीने वापर आता इथून मात्र दोन्ही संघ करताना खेळ कसा करतील. पुन्हा एकदा डीप फाईंडला हा ट्रेडमार्क शॉट या फलंदाजाचा सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर षटकाराकरिता धावा फळकावरती 30. टीम इताडे संघाला शुभेच्छा आल्यात. आदरणीय हरिश्चंद्र वेळेकर उर्फ मुसाभाई हा नाव देखील खूप सारा चर्चेत आहे त्यांच्या माध्यमातून टीम इताडे संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद मुसाजी भाई. जातो मॅचच्या दिशेने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 30 या आकड्यावरती विजयासाठी 36 धावांचा म्हणजे आता 6 धावा बनवायच्यात. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आणि स्ट्रायकर एंडला बॅटर साहिल जो अटॅक करतोय अपस्टम्पच्या बाहेर. पंच अजय पाटील सरांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचे हात मात्र समांतर झाले मग समजून घेतलं की धाव अवांतर आहे आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती 31. 31 या आकड्यावरती 5 धावांची अजून देखील गरज आहे. अंतिम चेंडू असलेल्या षटकातील 3 स्टंपच्या आतमध्ये आणला तदनंतर शॉट फाईनचा खेळाडू 3 चेंडूला त्वरित अडवला गेला आणि 1 धाव ही कंप्लीट केली. व्हाईट +1 अशा 2 धावा आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 33. 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना 33 धावा टीम
खांडवळ संघाचा विचार केला तर बॅटिंग चांगली झाली होती, 36 धावा बनवल्या होत्या, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर गोलंदाजी देखील तितकी खराब नाहीये, पण अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या गेल्या. अतिरिक्त धाव्यांची मजल ही एक्स्ट्रा दिली गेली. बघा पहिला चेंडू न हाताळला तिथून जी अतिरिक्त धाव्यांची दिंडी चालू आहे ना ती अजून देखील, आणि ज्या पद्धतीनं बॅटल पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीने टक्कर द्यायची होती ती अजून तरी नाहीये. जागा बनवली, पुन्हा एकदा ट्रेडमार्क शॉटचा वापर केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषा बाहेर. फलंदाज साहिलला गोलंदाजी करताना 2 विकेट, माफ करा 1 विकेट मिळवला गेला, आणि ज्यावेळेस बॅटिंग वरती आला त्यावेळेस वैयक्तिक धावा बनवल्या 17, ज्यामध्ये 1 षटकार, डबल धावा जर विचार केला तर डबल धावा देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या होत्या. आणि आपण मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो प्रस्थापित करूयात साहिलला. इताडे संघाचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट असंच आपण म्हणूया साहिलला. छोटी हाईट आहे परंतु फाईट खूप मोठी आहे, आणि फाईट देणं गरजेचं असतं. मग समोर कोण आहे ते सगळं विसरून तुम्ही त्याच्या विपक्षामध्ये किती चांगल्या पद्धतीने खेळ करता, तुम्ही जो पण अनुभव घेतलाय, जो पण एक्सपिरियन्स घेतलाय तो पणाला लावताना किती चांगल्या पद्धतीने खेळ करताना हे महत्त्वाचं असतं. तर इथे टीम इताडे संघाचा विजय होतो. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम दिवरुंगपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम चौदरपाडा, आणि या 2 संघांच्या मध्यांतरी जशी मॅचला स्टार्ट केलं जाईल आपण कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करूयात फेरबदल. दरम्यान माजी उपसरपंच सोनाळे आदरणीय संजयजी भाऊ थडे यांचा इथं शुभागमन झालं. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024च्या या महासंग्रामामध्ये, आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता ना की अशा गोड व्यक्तिमत्वांचे किंवा अशा व्यक्तींची आपल्या पाठीशी जेव्हा जेव्हा मदत मिळते ना त्यांची त्यामुळेच ही स्पर्धा मात्र राबवली जाते. कारण की एक स्पर्धा म्हणायची तर म्हटलं गेलं तर त्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते, आणि या सगळ्या मेहनतीला एकत्रित करून आणण्याचं काम किंवा या मेहनतीला रंग लावण्याचं काम हे आमचे सगळे व्यासपीठावरचे मान्यवर करत असतात. आणि असेच एक गोड व्यक्तिमत्व संजयजी भाऊ थडे साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे जवळ कॉम्बॉक्समध्ये, जिथे तुमच्या समवेत पुन्हा एकदा योगेशजी पाटील जॉईन होतील या मॅचच्या पूर्वार्धामध्ये. तर ही स्पर्धा सफल करण्यासाठी आपण जर विचार जर केला तर नक्कीच बालगोपाळ सोनारपाडा संघाचे जे सर्व सदस्य आहेत त्यांचं मात्र नक्कीच मोलाचं सहकार्य आणि त्यांची अपार मेहनत मित्रांनो आपण पाहिली. त्या पाठीमागे आपण जर पाहिले तर अशोकजी तरे असतील किंवा भालचंद्र तरे असतील, यांचं मार्गदर्शन नेहमीच या संघाला राहिलेलं आहे. त्यामध्ये मयूर तरे, विक्की तरे, ओमकार वजे, विश्वास तरे, साहिल तरे, सोनू तरे, सागर वंगा, महेश पाटील, सतीश हरड, भावेश हरड, हरी चौधरी, गणेश तरे, कल्पेश वझे, हेमंत नाईक, अश्विन तरे, पंकज नाईक, धीरज तरे, आशिष तरे, दिनेश तरे, मेघनाथ तरे, कौशल तरे, भावेश वझे, दर्शन, तनिष तरे अँड जितू तरे, या सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि या सर्वांचं मोलाच्या सहकार्यानं मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 येणाऱ्या 22 जानेवारीला नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी मित्र म्हणेन की आपण भाग्यवंत आहोत की हा दिवस पाहण्यासाठी आपण जिवंत आहोत. आणि आपण हा दिवस कसा साजरा करणार त्याची नक्कीच छोटीशी मात्र नक्कीच मी लाईन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. घरातील देवारा सजवणार, रांगोळ्या घालणार, दिव्यांच्या माला लावणार, रामदिवा लावणार, छान छान पंत्या लावणार, कंदील लावणार, फटाके फोडणार, घरात गोड गोड करणार, गोड गोड पदार्थ सगळ्यांना वाटणार, नवीन कपडे घालून मंदिरात जाणार, पताका तोरण लावणार,
आपल्या जीवनात 2 वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे. तर तुम्ही पण करा आणि आपल्या शेजारील लोकांना पण सांगा 22 जानेवारी हा दिवस कसा साजरा करायचा आहे तो. जय श्रीराम. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेटचा पतन. लॉंग ऑफला फिल्डर उभा होता ओमकार, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र ठिकाणी धक्का लागत असताना जय हनुमान चौदरपाडा संघाला. ही स्पर्धा मात्र मित्र म्हणेन की रामसाठी लकी नाहीये, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राम शून्यावरती बाद झाला आणि या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर राम शून्यावरतीच मात्र बाद होतोय. विनाश आणि राम हे दोन सलामी बॅटर